या बुलेटिनमध्ये आपले स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाच्या सर्व घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया महाराष्ट्र लाईव्ह मधून। मुंबईत आज सकाळी 11 वाजता वायबी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे। विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांना या बैठकीसाठी बोलावण्यात आलं असून राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांवर तसंच दुबार मतदारांबाबत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या आक्षेपांवर या बैठकीत सविस्तर चर्चा होईल। या बैठकीला शशिकांत शिंदे, रोहित पवार, जयंत पाटील यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। गणेश विसर्जन मिरवणुकीच्या वेळा आणि क्रमावरून पुन्हा एकदा वाद उफाळलेत। 2 वर्षांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या मंडळानं ती मागे घेतली असली तरी आता तेच मंडळ मिरवणूक लवकर सुरू करण्याची मागणी करतंय। दुसरीकडे मानाच्या गणपती मंडळांनी ही मागणी फेटाळून लावल्याचा दावा केलाय। या पार्श्वभूमीवर श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळाची पत्रकार परिषद आज दुपारी 4 वाजता होणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात पुन्हा एकदा वनमंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार भरतोय। ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये आज सकाळी 10:30 वाजता हा जनता दरबार होणार असून स्थानिक समस्यांवर थेट जनतेच्या तक्रारी ऐकण्यासाठी वनमंत्री उपस्थित राहणार आहेत। गेल्या काही दिवसांपूर्वीच गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंना लॉटरीमुळे मुख्यमंत्री पद मिळाल्याची टीका केली होती। त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गडात वारंवार होणाऱ्या या दौऱ्यांमुळे चर्चांना उधाण आलंय। राज्यात नोकरदार महिलांच्या मुलांसाठी पाळणा योजना आता सुरू होणार आहे। पहिल्या टप्प्यात 345 केंद्रांद्वारे 6 महिने ते 6 वर्षांपर्यंतच्या मुलांना सुरक्षित देखभाल, पोषणयुक्त आहार आणि पूर्व शालेय शिक्षण दिलं जाईल। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जाणारी ही योजना महिलांच्या सबलीकरणाबरोबरच मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारी योजना ठरेल। ही योजना केवळ एक शासकीय उपक्रम नसून प्रत्येक आईसाठी दिलासा आणि प्रत्येक बालकासाठी भविष्याची हमी असेल। 12 आणि 28% जीएसटीचा स्लॅब हा पूर्णपणे रद्द करण्यात येणार आहे। याबाबतच्या प्रस्तावाला मंत्री गटानं मंजुरी दिली असून त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। या सुधारणेमुळे आता 5 आणि 18% हे दोनच जीएसटी स्लॅब कायम राहतील। मंत्री गटाच्या मंजुरीनंतर आता हा प्रस्ताव पुढील महिन्यात होणाऱ्या जीएसटी परिषदेत मांडला जाईल। त्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जाईल। दरम्यान या नव्या निर्णयानुसार जीवन आणि आरोग्य विम्यावरील जीएसटी पूर्णपणे माफ केला जाईल। या संदर्भात 15 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक भाष्य केलं होतं, ते बघूया। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। शासकीय कर्मचाऱ्यांचं या महिन्याचं वेतन हे 26 ऑगस्टलाच होणार आहे। गणेशोत्सवानिमित्त 5 दिवस आधी वेतन देण्याचा शासनानं निर्णय घेतलाय। प्रत्येक महिन्याला वेतन 1 तारखेला होतं, मात्र गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती 26 तारखेलाच या महिन्याचं वेतन होणार आहे। तसंच शासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन आणि निवृत्ती वेतनही 26 तारखेलाच मिळेल। संसदेत ऑनलाईन गेमिंग विधेयक आता मंजूर झालंय। बुधवारी लोकसभेत विधेयक मंजूर झाल्यानंतर राज्यसभेतही विधेयक मंजूर करण्यात आलं। दरम्यान आता हे विधेयक राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीसाठी पाठवण्यात येईल। विधेयक मंजूर होताच झुपी गेम्सनं रिअल मनी गेम्स थांबवलेत। दरम्यान या विधेयकामुळे ड्रीम 11, रमी, पोकर सारखे ऑनलाईन गेम देखील बंद होण्याची शक्यता आहे। ड्रीम 11 सध्या भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रायोजक आहे। पैशांचा समावेश असलेल्या ऑनलाईन गेमिंगमुळे लोकांचं आर्थिक नुकसान होत आहे। ऑनलाईन गेमिंगमुळे काहींनी आत्महत्या केल्याचंही केंद्र सरकारनं म्हटलंय। संगमनेरमध्ये सध्या राजकीय खदखद ही चांगलीच उफाळून आली आहे। तत्व आणि विचारांसाठी माझी मरण्याची तयारी असल्याचं आक्रमक वक्तव्य काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी केलंय, तर कीर्तनात बाळासाहेब थोरातांच्या कार्यकर्त्यांनी घुसून राडा केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। मात्र त्याआधी कीर्तनातून काही राजकीय शेरेबाजी झाल्याचा आरोप थोरातांचे समर्थक करतायत। त्यामुळे सध्या संगमनेरचं वातावरण हे चांगलंच तापलंय। मी तर सांगून टाकलंय, कोणाला नथुराम गोडसे व्हायचं असेल तर तत्वाकरता मरायला तयार आहे ना मी। चांगलं झालं आमच्या जीवनात काही नाही, तेव्हा तत्वाकरता काही करण्याकरता तयारी, मरण्याचे काय विशेष आहे। संगमनेरमध्ये सध्या राजकीय खदखदी चांगलीच उफाळून आली आहे। तत्व आणि विचारांसाठी मरण्याची तयारी असल्याचं आक्रमक वक्तव्य काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी केलंय, तर त्या टीकेला कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी देखील प्रत्युत्तर दिलं। खोटं बोला पण रेटून बोला असं थोरातांचं सुरू असल्याचं संग्राम भंडारे यांनी म्हटलंय। त्यांनी सापडलं का माझं राजकारणावर तिथं बोललेलं? मी बोलतो ना इतर कीर्तनांमध्ये, पण जिथे हिंदू धर्मियांमध्येच 2 गट आहे तिथे मी फार मोजून मापून फक्त माझ्या हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करतो। जिथे संपूर्ण गाव हिंदुत्ववादी आहे
त्या ठिकाणी मी काही चांगल्या नेत्यांचे, हिंदुत्वाला साथ देणाऱ्या नेत्यांचे नामोल्लेख करतो. संगमनेरमध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी दहशत निर्माण करण्याचं काम सुरू केले असल्याचा गंभीर आरोप केला होता, तर त्याला संग्राम भंडारेंनी पुन्हा प्रत्युत्तर दिलंय. गुन्हेगारी कोण वाढवत आहे ते शोधा, असं संग्राम भंडारे यांनी म्हटलंय. ज्यांनी काहीच केलं नाही ते आता ते गुन्हेगार करून ठेवलेले, आणि अशा खोट्या केसेस तालुक्यामध्ये खूप चालू आहेत, हेही लक्षात ठेवा. जाणीवपूर्वक चाललंय. या संपूर्ण तालुक्यात दहशत निर्माण करण्याचा कार्यक्रम चाललेला आहे. कोण बोलल त्याच्या दृष्टीत हे जे चाललंय ते थांबवण्याची गरज आहे. तुम्हाला लक्षात घ्या, खोट्या केसेस कोणत्याही परिस्थितीत थांबल्या पाहिजे. कोण गुंड आहे, कोण गाड्या जाळतं, गुंडांचा राज वाढतोय. अहो गाड्या कोण पेटवतंय, गुन्हेगारी कोण वाढवतंय, गावगुंड कोण तयार करतंय, त्या अमोलदादा खताळांना कोण टार्गेट करतंय, शोधा. गाडी आधीच फुटलेली होती असा दावा करत बाळासाहेब थोरातांनी संगमनेरमध्ये झालेल्या सभेत व्हिडिओ दाखवला. तर माझी गाडी कुणी फोडली याचा पोलीस तपास करतील असा पलटवार संग्राम भंडारेंनी केलाय. मी स्वतः गाडी चालवत बराच दूरवरनं आलो, म्हणून मला त्यांनी दुसऱ्या गाडीत बसवलं. माझी गाडी तिथेच मंडपाच्या बाहेर लावली आणि मी दुसऱ्या गाडीत गेलो फ्रेश होण्यासाठी. फेटा बांधून पण मी दुसऱ्या गाडीत आलो. नंतर मला सगळ्या सहकार्यांनी सांगितलं की बापू आपली गाडी पण फुटलेली आहे. मग आता गाडी नेमकी कोणी माझी फोडली हा पोलीस संशोधनाचा मुद्दा आहे. बाळासाहेब थोरातांच्या आरोपांनंतर आमदार अमोल खताळांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या पीएने उद्धटपणा केला नसता तर हा प्रकार घडला नसता असं आमदार अमोल खताळांनी म्हटलंय. यावेळी सुरुवातीपासूनच आमची भूमिका हिंदुत्वाची असल्याचंही अमोल खताळ म्हणाले. त्यांनी फक्त जर त्या सत्यामुळे म्हणत असेल तर त्यांच्या पीएने त्या दिवशी जर उद्धटपणा केला नसता, शिवीगाळ केली नसती, धावून गेले नसते, तर हा प्रश्न पुढे आला असता का? हिंदुत्व काय आम्ही आज नाही म्हणत आहे. आमची भूमिका पहिल्या दिवसापासून आहे. संगमनेरचे कत्तलखाने यांच्या आशीर्वादाने सुरू होते. कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्या विरोधात पुण्यात बॅनरबाजी बघायला मिळते. आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल अशी धमकी दिल्यानंतर संग्राम भंडारे यांच्या विरोधात पुण्यातील कोथरूड परिसरात पोस्टर्स लावण्यात आले. ही लढाई तुकाराम विरुद्ध नथुरामची आहे. नथुरामचे गोडवे गाणाऱ्या समाजकंटकांना महाराष्ट्र भूमीत थारा दिला जाणार नाही अशा आशयाचे बॅनर्स यावेळी झळकवण्यात आले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना संग्राम भंडारे यांनी तर आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल अशी धमकी दिली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार हे काल वर्ध्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी हिंगणघाट येथे पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आटोपून अजित पवार राष्ट्रवादीचे सहकारी नेते सुधीर कोठारी यांच्या घरी जेवणासाठी गेले. त्यावेळी जेवण करून पुढील कार्यक्रमासाठी रवाना होत असताना जमलेल्या गर्दीतून एका कार्यकर्त्यानं दादा आय लव्ह यू असं म्हटलं. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लगेचच आय लव्ह यू टू असं म्हणत उत्तर दिलं. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. रायगडप्रमाणेच नाशिकमध्येही पालकमंत्री पदाचा आग्रह आमच्या नेत्यांनी धरला पाहिजे असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलंय. रायगडमध्ये एक मंत्री आहे, तिथे पालकमंत्री पदाचा आग्रह धरला जातो. मात्र नाशिकमध्ये पक्षाचे 7 आमदार आहेत, तिथेही आग्रह धरला पाहिजे असं मला वाटतं असं भुजबळ म्हणाले. त्यामुळे येणाऱ्या काळात आता रायगडनंतर नाशिकमध्येही पालकमंत्री पदावरून संघर्ष पाहायला मिळेल का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल. इकडे आमचे 7 आमदार आहेत, म्हणजे अर्धे आमदार एकाच पक्षाचे आहेत. आपण हे आग्रह धरावा. काय आता आम्ही तर तेच सांगणार ना की उपमुख्यमंत्र्यांना की तुम्ही आग्रह धरा. शेवटी जे निर्णय मुख्यमंत्री घेतील. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा अजूनही तिढा कायम आहे. रायगडमध्ये शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत चढाओढ सुरू आहे, तर नाशिकमध्ये भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत चढाओढ दिसून येते. पालकमंत्री पदाच्या वादावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नक्कीच तोडगा काढतील आणि रायगडकरांचं स्वप्न पूर्ण होईल असा विश्वास भरत गोगावलेंनी व्यक्त केला. आम्ही रायगडचे मावळे शांत होण्याचं काही कारण नाही आहे, परंतु संयमाने पण चालणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे आम्ही चाललेलो आहोत. सबुरीचा फील मिठा होत आहे, त्याच्यामुळे पक्षाला किंवा इतर गोष्टीला काही कुठंही अडथळा येता कामा नये अशा प्रकारे आम्ही चाललेलो आहोत आणि निश्चित रायगडकरांचं स्वप्न पूर्ण होईल.
तर एकीकडे रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुरू असताना आता नाशिकमध्येही या प्रश्नावर मान वर काढली जाते. मंत्री छगन भुजबळ यांनी रायगडमध्ये एक मंत्री असून पालकमंत्री पदाचा आग्रह धरला जातो, तर नाशिकमध्ये पक्षाचे 7 मंत्री असल्याचं म्हटलंय. त्यावरून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मागणी करण्याचा प्रत्येकाचा अधिकार असून त्यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील असं वक्तव्य केलं. आपला अधिकार आहे मागणी करायचा, आपापला विचार आहे. शेवटी अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील. शेवटी मुख्यमंत्र्याचा अधिकार आहे आणि जे आम्ही तिन्ही पक्ष आहेत, तिन्ही पक्ष एकत्र बसून याबद्दलचा एक अंतिम निर्णय लवकरात लवकर करू. कृषी विभागातील भ्रष्टाचाराची फाईल धनंजय मुंडेंनी गायब केली. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा धनंजय मुंडेंवर पुन्हा एकदा हा अशा प्रकारचा गंभीर आरोप बघायला मिळाला. तर व्ही राधा कृषी सचिव असताना त्यांनी पाठवलेली फाईल गहाळ झाल्याचं दमानिया यांनी म्हटलंय. लोकायुक्तांच्या सुनावणीत उपसचिवांनी फाईल गहाळ केल्याचं निश्चित केलं. लोकायुक्तांकडून धनंजय मुंडेंना लेखी उत्तर देण्याचा आदेश दिले असं दमानिया म्हणाल्या. कृषी उपसचिव प्रतिभा पाटील यांना लोकायुक्तांनी हा प्रश्न विचारल्यावर त्यांनी कन्फर्म केलं धनंजय मुंडे कृषी घोटाळ्यात सरळ सापडतात. ती फाईल त्यांनी स्वतः गायब केलेली आहे आणि याचं आता लेखी उत्तर त्यांना लवकरात लवकर द्यावं लागणार आहे. मुंबई उपनगरांमध्ये गेल्या 2 दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे आता खड्ड्यांचं साम्राज्य बघायला मिळतंय. पश्चिम आणि पूर्व द्रुतगती मार्ग, लालबाग परेल ब्रिज, बीकेसी, सांताक्रूज, एलबीएस आणि जेबीएलआर सह शहरातील अनेक भागात खड्डे पडलेत. एका दिवसात मुंबई महापालिकेला 400हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्यात. तर मुंबईकरांचा प्रवास आता पाण्यानंतर खड्ड्यातून सुरू झालाय. ऑगस्ट महिन्यात एकट्या मुंबईत 3759हून अधिक खड्ड्यांच्या तक्रारी दाखल झाल्यात. आता या तक्रारींवर महापालिका काय तोडगा काढेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. मुंबईत अतिवृष्टीमुळे वाहतूक विस्कळीत असताना काही ॲप आधारित टॅक्सी संस्थांनी प्रवाशांकडून अवाजवी भाडं आकारलं. याविषयीच्या प्रवाशांकडून अनेक तक्रारी मिळाल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी कडक कारवाईचे आदेश दिलेत. मोटार परिवहन विभागानं आतापर्यंत 147 टॅक्सी सेवांवर कारवाई केली असून त्यातील 36 टॅक्सी चालकांनी प्रवाशांकडून जास्तीचं भाडं वसूल केल्याचं समोर आलंय. आजही ही कारवाई सुरू राहणार आहे. नाशिकमध्ये छगन भुजबळांच्या अध्यक्षतेखाली कुंभमेळ्यासंदर्भातील बैठक पार पडली. कुंभमेळ्यासाठीची विकास कामं, रस्त्यांच्या कामांचा आढावा यावेळी भुजबळांनी घेतला. नाशिक विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. नाशिककरांना वाहतूक कोंडीपासून सध्या तरी दिलासा मिळणार नाहीये, हे खुद्द पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झालं. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक ते मुंबई महामार्गावरील अंडरपासचं काम सुरू केलं तर ते वेळेत पूर्ण होणार नाही, म्हणून हे काम पुढे ढकलण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे द्वारका चौक आणि गोविंदनगरमधील वाहतूक कोंडी कायम राहणार आहे. उपराष्ट्रपती पदासाठी एनडीए उमेदवार सीपी राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना फोन केला. राज्यपाल राधाकृष्णन हे महाराष्ट्रातील मतदार असल्यानं त्यांना पाठिंबा द्यावा अशी विनंती त्यांनी दोघांना केल्याची सूत्रांची माहिती आहे. इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांनी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी, सय्यद नसीर हुसेन आणि तृणमूल काँग्रेस खासदार कल्याण बॅनर्जी देखील उपस्थित होते. चंद्रपूर लोकसभेच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांचे दीर आणि दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचे सख्खे बंधू अनिल धानोरकर यांनी भाजपात प्रवेश केला. मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत अनिल धानोरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. अनिल धानोरकर यांच्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेच्या 10 नगरसेवकांनी देखील भाजपात प्रवेश केला. अनिल धानोरकर भद्रावती नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष असून 2 वर्ष त्यांच्याकडे शिवसेनेच्या जिल्हाध्यक्ष पदाची देखील जबाबदारी होती. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या नेतृत्वात धानोरकर कुटुंबियांची भद्रावती नगर परिषदेवर एकहाती सत्ता आहे. आणि या बातम्यांसोबतच महाराष्ट्र लाईव्हमध्ये एक छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी माझा.